वयाच्या 30 नंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका. कधीच म्हातारे होणार नाही, तरुणी टिकेल. वार्धक्याकडे वाटचाल कमी करायची असेल तर कॉफी जास्त प्रमाणात घेत असाल तर वार्धक्याकडे लवकर वाटचाल कराल. कॉफी चांगली आहे, परंतु ती योग्य प्रमाणात प्या. अतिवापर प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी घातक आहे. आरोग्य टिकवण्यासाठी तर कॉफी बंद करा. बेकरी प्रोडक्ट्स खाल्ल्याने शरीरावर सुरकुत्या वाढतात. त्यातील साखर आणि फॉस्फरसमुळे वजन वाढते. चरबी वाढल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. तसेच या बेकरी प्रोडक्ट्स अतिप्रमाणात खाल्ल्याने दातही खराब होतात. साखर आणि साखरेचे पदार्थ. लवकर येणारे म्हातारपण टाळायचे असेल तर साखर टाळा. गरजेपेक्षा जास्त साखर म्हातारपणाला निमंत्रण देते. त्वचेवर वाईट परिणाम होतो. बटाट्याचे चिप्स हे सर्वात वयोगटातील लोकांना आवडतात. जगभरात बटाट्याचे चिप्स लोकांना प्रिय आवडत असले तरी आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. जर तुम्हाला वयाच्या 30 ओलांडले असेल तर चिप्स खाणे टाळा, कारण चिप्स बनवताना सिंथेटिक गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे चव चांगली लागते, मात्र त्यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप वाढते. फ्लोराईड दही एरवी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. बहुतेकांना दही खायला देखील आवडते. दही खाल्ल्याने शरीराला फायदे देखील होतात. पचनासाठी दही चांगले असले तरी दही खाल्ल्याने आपल्या शरीरात खूप फायदा होतो, यात शंका नाही. पण जर तुम्ही 30 ओलांडली असेल तर फ्लोर्ड दही खाण्यापासून दूर राहा. यातील जास्त साखरेमुळे मधुमेहाचा व लठ्ठपणाचा धोका वाढतो. पॉपकॉर्न हा देखील सर्व वयोगटाला आवडणारा पदार्थ. यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल वाढते. दारूचे व्यसन असल्यास ते बंद करा. क्वचितच घेतल्यास तर ठीक आहे, पण प्रमाण जास्त असल्यास व्यसन बंद केलेले बरे. 8. जास्त प्रमाणात मीठाचे पदार्थ आवर्जून टाळा. प्रोसेस्ड फूड टाळायला हवेत. 10. हेल्थ ड्रिंक्स खूप वेगाने आपल्याला वार्धक्याकडे वृद्ध बनवते. यातील साखर दातावर आणि त्वचेवरही विपरीत परिणाम करते. 11. ओट्स, पास्ता यासारखे पदार्थ हळूहळू वार्धक्याकडे घेऊन जातात. त्वचा निस्तेज होते. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इन्स्टावर, फेसबुकवर फॉलो देखील करा. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल. आणि हे सगळं फ्री आहे. राधे राधे. जय श्री कृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.